मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यानं डावा आणि उजव्या कालव्याचं रोटेशन सुरू आहे। वांबोरी चारीस पाणी सोडणं तसेच मुसळवाडी तलाव भरू देणं आणि राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील पिकं वाचवण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। शिवसेना शिंदे गटामधील शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली 18 ऑगस्ट रोजी राहुरी येथील तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांना निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये म्हटलंय की अहिल्यानगर जिल्ह्यामधील डावा आणि उजवा कालवा यामुळे अंतर्गत येणारे राहुरी तालुका, नेवासा तालुका, शेवगाव तालुका आणि पाथर्डी तालुका या भागांमध्ये सध्या पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्याच्या अभावी करपून चालली आहेत। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि खर्च करून पिकांची लागवड केली, वेळेवरती पाणी उपलब्ध करून न दिल्यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे की डावा आणि उजव्या कालव्याचे रोटेशन तातडीनं सुरू करण्यात यावं, तसेच वांबोरी चारी सोडण्यात यावी आणि मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेनं भरून देण्यात यावा। मुळा धरण सध्या भरण्याच्या उंबरठ्यावरती असल्यानं उपलब्ध पाण्याचं योग्य असं नियोजन करून जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना दिलासा देणं शक्य आहे। पाणी उपलब्ध असताना त्याचं योग्य नियोजन न झाल्यास शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक हे वाया जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या या रास्त आणि तातडीच्या मागणीची दखल घेऊन संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं सूचना करण्यात याव्या आणि डावा आणि उजवा कालवा रोटेशन प्रमाणे सुरू करावा। वांबोरी चारीला पाणी सोडावं तसेच मुसळवाडी तलाव भरू द्यावा असं निवेदनात म्हटलंय। निवेदनावरती रवींद्र मोरे, राजेंद्र लोंढे, वसंतराव कदम, प्रकाश देठे, बाळासाहेब जाधव, सुरेश तोडमल, किशोर शेळके, नारायण खाडे तसेच सतीश पवार, लक्ष्मण सगळकेळे, केदारनाथ चव्हाण, जगन्नाथ येणारे आदींच्या सह्या आहेत। सुरू होऊन 2 महिने उलटलेत, पण आपला जो स्थानिक गावामध्ये असन, तालुक्यामध्ये असन, आपल्या पूर्ण राज्यातच कुठं पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात होताना दिसेना। एकदम रिमझिम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळं आता जे पिकं केलेले कपाशी असन, ऊस असन, कापूस असन, मका असन, सर्वच चारा पिकं असतील, सर्वच पिकं आता पाण्यावरती आलेले आणि आमचे जे मुरमाड भागातली जी जमीन आहे तिथलं पाणी पण एकदम पाणी पातळी खोल गेलेली। त्याच्यामुळं तिथले बोरवेल असतील, विहिरी असतील, हे आता पूर्ण त्याच्यातलं पाणी आटल्यातच जमा आहे। त्याच्यामुळं आमच्या पिकाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून डावा आणि उजवा कॅनल सुटला पाहिजे, वांबोरी चारी पण सुटली पाहिजे। आपल्या मुळा धरणामध्ये वरून येणारी आवक पण चांगली आहे। 5,000 क्युसेकनी आपल्या मुळा धरणामध्ये आता सध्या पाणी येतंय आणि आपल्या दोन्ही धरणं मिळून आपल्याला दोन्ही कॅनल मिळून आपल्याला 1500 सुद्धा क्युसेक पाणी लागत नाही, वांबोरी चारी जरी धरली त्याच्यात तरी। तर हे पाणी आता गरज आहे शेतकऱ्यांना, नाही तर हातातोंडाशी आलेला घास
निघून जायला बसला. नंतर रोटेशन सोडून काही उपयोग नाही. आणि धरण पण आता भरायच्या उंबरठ्यावर आहे. आजचा जर आकडा आपण बघितला तर 23,500 काहीतरी आहे. आणि 5,000नी आवक चालू आहे. त्याच्यामुळे आता पाणी सोडलं पाहिजे. आणि समस्त शेतकऱ्यांमधून ही मागणी होती. आम्ही पण आज निवेदन दिलंय तहसीलदार साहेबांना. तहसीलदार साहेबांनी बी पाटबंधारे खाता असेल, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, आपले आमदार साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या कानावर घालून लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत हे रोटेशन सोडलं गेलं पाहिजे. तसंच मुसवाडीचा जो तलाव आहे ह्यो पण पूर्ण क्षमतेने भरून दिला पाहिजे, अशी आमची मागणी घेऊन आज आम्ही निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे. आज जो की आपण बघत आहोत की महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस झालेला आहे, पण आपला जो मध्यनगर जिल्हा आहे, ज्या धरणांवरती आपण अवलंबून आहोत, त्या धरण क्षेत्रामध्ये फारसा पाऊस झालेला नाही. आणि जे की पाणी आता नदीला सोडून देत आहेत ते पाणी वेस्टेज जातं. इकडं जर का शेतीमध्ये पाणी सुटलं तर त्याचं पर्क्युलेशन होईल. ते करता आम्ही निवेदन देण्याकरता तहसीलदार साहेबांकडे आलो होतो. ते म्हटले की माननीय सायली पाटील यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो आणि या भागामध्ये या कॅनलला पाणी सोडण्याचं नियोजन करतो. कारण जर का हे पाणी फिरलं तरच ऊसंसुद्धा आता आवासून बसलेले आहेत, पानं त्यांचे करपत आहेत. आणि जर काही पाणी फिरलं तर विविध भागामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तोही सुटेल आणि पर्क्युलेशन होऊन पाणी पातळी वाढेल. याच्याकरता आम्ही हे आज निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.